मित्रांनो, महावाचन उत्सव ही संकल्पना आपल्यासाठी नवीन नाही. मात्र 2024 मध्ये महावाचन उत्सव याचे स्वरूप आणि कार्यवाहीच्या संदर्भाने अनेक नवीन निर्देश प्राप्त झालेले आहेत. यांबद्दल जाणून घेण्याकरिता मी दीपक शिक्षणाची बाराखडी या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याद्वारा राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव 2024 उपक्रम राबविण्याबाबतच्या सूचना निर्गमित झालेल्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम वाचनाचे महत्त्व काय आहे, त्यातून काय साध्य होणार आहे याचे विवेचन करण्यात आलेले आहे. सन 2024-25 या वर्षात महावाचन उत्सव 2024 रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबवण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. तसेच या अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता 3री ते 12वी या इयत्तातील सर्व विद्यार्थ्यांकरिता हे अभियान राहणार आहे. या अभियानांतर्गत 3 गट करण्यात आलेले आहेत. गट अ यामध्ये इयत्ता 3री ते 5वी, गट ब यामध्ये इयत्ता 6वी ते 8वी, तर गट क यामध्ये इयत्ता 9वी ते 12वी यांचा समावेश राहणार आहे. उपक्रमाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे, दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे. उपक्रमाचे स्वरूप मित्रांनो पुढील प्रमाणे आहे. महावाचनोत्सव.org या नावाने एक वेब ॲप्लिकेशन विकसित करण्यात आलेले आहे. या वेब ॲप्लिकेशनवर राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाची नोंदणी करायची आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य जगतातील साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे इत्यादी साहित्याची निवड करून वाचन करतील. वाचन केलेल्या पुस्तकाचा विचार करतील व तो विचार लिखित स्वरूपात शाळांमार्फत महावाचनोत्सव.org या वेब ॲप्लिकेशनवर अपलोड करतील. पुस्तकावर विचार करून तो विचार लिखित स्वरूपामध्ये उतरवत असताना शब्दमर्यादा इयत्ता 3री ते 5वी करिता 50 ते 60 शब्दांची आहे. 6वी ते 8वी करिता 60 ते 100 शब्दांची मर्यादा देण्यात आलेली असून 9वी ते 12वी करिता 100 ते 150 यांची मर्यादा आहे. विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकांचा सारांश देणारा 1 मिनिटाचा व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप तयार करायची आहे आणि ती व्हिडिओ ऑडिओ क्लिप महावाचनोत्सव.org या वेब ॲप्लिकेशनवर मुख्याध्यापकांनी अपलोड करायची आहे. दिनांक 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या दरम्यान तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन आणि पुस्तक मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. दिनांक 16 ऑगस्ट ते दिनांक 31 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये महावाचन उत्सव राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत दिनांक 16 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या कालावधीमध्ये मुख्याध्यापकांनी वेब ॲप्लिकेशनवर शाळांचे रजिस्ट्रेशन करायचे आहे. अर्थात 23 ऑगस्टपर्यंत सर्व शाळांनी वेब ॲप्लिकेशनवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी वाचन व लेखन करणे याकरिता दिनांक 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंतचा अवधी देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकांबद्दलचा स्वतः तयार केलेला व्हिडिओ अपलोड करण्याकरिता दिनांक 20 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट हा कालावधी देण्यात आलेला आहे. 21 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2024 हा कालावधी मूल्यांकनाकरिता आहे. त्याअंतर्गत शाळा स्तरावर दिनांक 21 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत मूल्यांकन करायचे आहे. 31 ऑगस्ट 2024 ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत तालुका स्तरावर मूल्यांकन करून 7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये जिल्हा स्तर राज्यस्तरीय मूल्यांकन हे 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत होणार आहे. त्यानंतर सुयोग्य अशा दिवशी पारितोषिक वितरण समारंभ. गुणांचा भारांश पुढील प्रमाणे आहे. पुस्तक वाचून त्या पुस्तकाबद्दल विद्यार्थ्यांनी केलेल्या लेखनाचे मूल्यांकन करत असताना 10 गुण देण्यात आलेले आहेत. या 10 गुणांतर्गत विषयाची निवड व लिखाणाची पद्धत याकरिता 3 गुण आहेत. यामध्ये विद्यार्थ्याने वाचनासाठी निवडलेल्या पुस्तकांचा विषय,
लिखाणासाठी विद्यार्थ्याने वापरलेली भाषा, शुद्ध लेखन, हस्ताक्षर व नीटनेटकेपणा इत्यादी मुद्द्यांचा समावेश राहणार आहे. वाचलेल्या पुस्तकाचे आकलन आणि अभिव्यक्ती याकरिता 5 गुण आहेत. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाचे त्याला झालेले आकलन तसेच पुस्तकाचा परिचय स्वभाषेत करून देणे, पुस्तकाबाबतचे मत, विद्यार्थ्याची वैचारिक भूमिका इत्यादी मुद्द्यांचा समावेश राहणार आहे. मुखपृष्ठ, मलपृष्ठ, चित्रे, फोटो, आकृत्या इत्यादी बाबत मत स्पष्ट करणे याकरिता 2 गुण आहेत. याप्रमाणे 10 गुणांच्या मर्यादेत शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणदान करायचे आहे. शाळांनी आपल्या स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय विद्यार्थ्यांची निवड करायची आहे. त्यानंतर तालुक्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांची निवड करण्यात येईल. या विद्यार्थ्यांची स्पर्धा जिल्हा स्तरावर होईल. जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त होणारे विद्यार्थी हे राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र असतील. तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर या स्तरांवर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्राप्त होणार आहेत. या सर्व स्तरांवर पारितोषिकाकरिता विद्यार्थ्यांची निवड करत असताना 3ही गटांमधून स्वतंत्रपणे निवड करायची आहे. महावाचन उत्सवाचे स्वरूप आतापर्यंत आपण पाहिलेले आहे. आता आपण बघूया शाळांचे रजिस्ट्रेशन, विद्यार्थ्यांची नोंद आणि गुणांची नोंद आपल्याला वेब पोर्टलवर कशा प्रकारे करायची आहे. सर्वप्रथम कुठल्याही वेब पोर्टलवर mahawachanutshav.org या वेब ॲप्लिकेशन करिता आपण सर्च करूया. त्यानंतर आपल्या पुढे या पद्धतीचे वेब पोर्टल ओपन होईल. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्याकरिता मुख्याध्यापकांचे प्रथम नाव, त्यानंतर मुख्याध्यापकांचे आडनाव, त्यानंतर मुख्याध्यापकांचा ईमेल ID, मोबाईल नंबर, शाळेचा UDIS कोड, शाळेचे नाव, जिल्ह्याचे नाव, त्याचप्रमाणे तालुका, शाळेच्या व्यवस्थापनाचा प्रकार, शाळेचे माध्यम, इयत्ता 3री ते 12वीची पटसंख्या नोंद करायची आहे. त्यानंतर आपण आपल्या लॉग इन करिता एक पासवर्ड सेट करणार आहोत. तोच पासवर्ड कन्फर्म करण्यासाठी पुन्हा एकदा टाईप करून आपण सबमिट बटन दाबणार आहोत. इतक्या सोप्या पद्धतीने आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे. आपल्या पासवर्डचा उपयोग करून पुन्हा एकदा लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर आपल्या पुढे या पद्धतीची स्क्रीन दिसेल. यामध्ये आपल्याला आपल्या शाळेचं नाव दिसेल, आपण टाकलेली इयत्ता 3री ते 12वीची विद्यार्थी संख्या दिसेल आणि आपण ज्या प्रमाणात विद्यार्थ्यांची एंट्री करत जाऊ त्या प्रमाणात पुढील आकडा हा वाढताना आपल्याला दिसेल. विद्यार्थ्यांची एंट्री करण्याकरिता वरच्या बाजूला देण्यात आलेला क्रिएट न्यू सबमिशन या ऑप्शनचा उपयोग करायचा आहे. क्रिएट न्यू सबमिशन हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांबद्दलची बेसिक माहिती अर्थात विद्यार्थ्यांचे नाव, कोणते इयत्तेतील विद्यार्थी आहेत अशा स्वरूपाची माहिती विचारण्यात आलेली आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दलचा विद्यार्थ्याचा अभिप्राय, त्याचे मत आपल्याला अपलोड करायचे आहेत. हे करण्याकरिता मीडिया नावाचे ऑप्शन देण्यात आलेले. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचे पुस्तकाबद्दलचे मत हे PDF स्वरूपामध्ये, व्हिडिओ स्वरूपामध्ये, ऑडिओ स्वरूपामध्ये किंवा JPG आणि PNG इमेज या स्वरूपामध्ये अपलोड करू शकतो. विद्यार्थ्यांचा पुस्तकाबद्दलचा अभिप्राय अपलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पुस्तकाबद्दलच्या अभिप्रायाचे मूल्यांकन करून प्रत्येक विद्यार्थ्याला 10 पैकी किती गुण प्राप्त होत आहेत याची नोंद सुद्धा शिक्षकांनी सुरुवातीलाच करायची आहे. या पद्धतीने विद्यार्थ्याचे सबमिशन केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे नाव आपल्याला खाली यादीमध्ये आलेले दिसेल. ती माहिती आपण एकदा तपासून पाहू शकतो. त्यामध्ये एडिट हे ऑप्शन देण्यात आलेले आहे. जर त्यातील काही माहिती बदलण्याची गरज वाटत असल्यास आपण एडिट ऑप्शनचा उपयोग करू शकतो. जनरेट सर्टिफिकेट हे ऑप्शन वापरून आपण त्या विद्यार्थ्याचे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो. मात्र विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट जनरेट केले तर त्यानंतर त्या विद्यार्थ्याबद्दलची कुठलीही माहिती बदलविण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही. या पद्धतीने शाळा स्तरावर कामकाज होणे अपेक्षित आहे. पुढे MPSP द्वारा पर्यवेक्षकीय यंत्रणेकरिता स्वतंत्र लॉग इन ID आणि पासवर्ड निर्गमित होणार आहेत. त्यांच्याकरिता रिव्ह्यू सबमिशन्स नावाचा एक पर्याय दिसणार आहे. शाळा व विद्यार्थ्यांच्या सहभागाची स्थिती कळावी याकरिता डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. हे वेब ॲप्लिकेशन वापरण्यासंबंधी कुठलीही तांत्रिक अडचण असल्यास admin@mahawachanutshav.org या ईमेल ID वर आपण आपली तक्रार अथवा मार्गदर्शन मागू शकता. तसेच तांत्रिक सहाय्याकरिता 9136382355
या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे। मित्रांनो, शिक्षणासंबंधित नाविन्यपूर्ण माहितीकरिता लवकरच भेटूया शिक्षणाची बाराखडी या सिरीजमध्ये। धन्यवाद।